तर वेलकम टू कोरल एसपी ब्लॉग्स. आणि गवारीच्या भाजीच्या रेसिपी नंतर आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत कढी पकोडा, पण महाराष्ट्रीयन स्टाईल. सो स्टे ट्यून. आपण बघूया आता कढी पकोड्याची रेसिपी आणि प्रिपरेशन काय काय करायला लागतं पहिले ते तर बघून घ्या. तर आता आपण कढी पकोड्याची तयारी करूया. तर पहिला आपण घेतोय दही, ते थोडं आधी फेटून घेते. दही फेटून झालं, त्याच्यामध्ये आपण आता बेसन ऍड करूया. आपण बेसन ऍड करून पण थोडं फेटून घेऊया, म्हणजे काहीच गुठळ्या नाही राहणार. कढी सगळ्यांच्या घरी बनते, पण आम्ही आमची पद्धत थोडीशी दाखवतो. जशी आम्हाला थोडी स्पायसी कढी आवडते, आम्हाला गोड कढी नाही आवडत. आणि फेटून झाल्यावरतीच थोडं पाणी टाका, कारण नाहीतर मग त्या गुठळ्या तशाच राहतात. आपण ह्याच्यामध्ये हळद पण थोडी टाकून घेऊया. आपण फोडणीमध्ये पण थोडीशी हळद टाकणारच आहोत, पण स्टील थोडंसं टाकून घेऊया. ही कढीची रेसिपी ॲक्च्युली माझ्या आजीची मी खूप बघितले ते. सो ही कढीची रेसिपी माझ्या आजीची आहे. आजी छान कढी बनवायची, माहिती सूरज. आजीचं वरण आणि कढी खूप स्पेशल होतं. फोडणीचं वरण आणि कढी. कढई तापली आहे, आपण तेल टाकून घेऊया. मला खूप फटाफट करावं लागेल, कारण माझी कढई स्टीलची आहे. सो मी मोहरी टाकते, जिरं, लसूण ठेचून घेतला, कढीपत्ता. कढी आहे तर कढीपत्ता इज मस्ट. परतवून घेऊया. आणि मेथी दाणे टाकतो आपण, कारण कढी बाधू नये याच्यासाठी मेथी दाणे टाकावे लागतात. मी परत त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकते आणि हळद. हे छान परतलंय. आणि आपण आता ह्याच्यामध्ये हे आपण मिक्सचर बनवलं होतं बेसन आणि दह्याचं, ते टाकतो. आणि ढवळूया. आणि हवं तसं पाणी आपण वाढवत जाऊ याच्यामध्ये. मला ही थोडी आता घट्ट वाटते, कारण बेसनमुळे ती घट्टपणा येईलच कढीला. माझं सूरज, तुला माहितीये, मी पहिल्यांदा कढी बनवलेली ना, तेव्हा खूप असा विचित्र एक्सपिरियन्स आहे. माझी कढी आहे ना फुटली होती. आणि रिझन काय माहितीये, मी बेसनच टाकलं नव्हतं. मग काय टाकलेलं? मी विसरली होती. फक्त दह्याची कढी बनवलेलीस तू? म्हणजे हो, म्हणजे मी ताकाची कढी बनवली होती. म्हणजे तू तडका मारलेला छास बनवला तू कढी नाही बनवली. हो. आणि ती अशी फुटली. आणि मी आईला सांगितलं, आई हे बघ काय झालं. आई म्हणते ह्याच्यात तू काय काय टाकलं. म्हटलं दही फेटून टाकलं. आई म्हणते बेसन टाकलेलं नाही. मग आई म्हणली की चल आपण ट्राय करूया. मग आईने बेसनची एक स्लरी बनवली, मग त्याच्यात टाकली आणि मग ती थोडीफार नीट झाली. म्हणजे ती बेसिकली फुटली नव्हती, पण ते वेगळं झालं होतं काहीतरी. सो आता याला किती वेळ लागेल उकळायला? एक उकळी आली की आपण मीठ टाकूया आणि मग रेडी. मग कढी डन. येस, आपण फक्त मग कोथिंबीर टाकून मग डन आहे. मी मिरचीचा ठेचा करून घेतलाय, सो मी मिरचीचा ठेचा पण ह्याच्यात टाकते. फोडणीला पण टाकू शकतो आपण, पण मी आता नंतर टाकते, कारण तिखट कढी. फोडणीमध्ये जर तुम्ही टाकलीत ना तर तुम्हाला तो स्पायसीनेस येईल, पण तो थोडा कमी स्पायसी लागेल. आणि जर तुम्ही बिना तडका मारता टाकलीत ना तर थोडा रॉ मिरचीचा फ्लेवर असतो ना, एकदम झणझणीत, तो भेटेल तुम्हाला कढीसोबत. आणि ही तिखट कढी बनेल मस्त. हा, आणि
तर जेव्हा आपण कापून मिरची टाकतो तेव्हा ती आपल्याला फोडणीतच टाकायला लागेल, पण मी आता ऑलरेडी त्याचा ठेचा बनवलेला, त्यामुळे आपण नंतरही टाकू शकतो ते. तर भजी तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीची बनवून टाकू शकता. बटाटाची भजी नका टाकू, कांदा भजी टाका, गुलगुले भजी टाका, गोळा भजी टाका, काही टाका. तर कांदा भजी बनवतो आता. कांदा भजी कढीमध्ये इतकी भारी लागते ना, खाल तर तुम्ही असं नाव काढाल. काय रेसिपी दाखवली. आता आपली कढी ऑलमोस्ट डन आहे, तर आपण मीठ टाकून घेऊ. उकळी आली आहे आणि कढी सारखी थोडी हलवत राहावी, नाहीतर ती फुटेल. मीठ आणि कोथिंबीर, छान मस्त कोथिंबीर टाकली. आता तर कांदा भजीसाठी कांदा कापून घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण त्यात, जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल. कांदा भजीमध्ये आहे ना पाणी जास्त आपण ॲड नाही करत, वरनं टाकतच नाही. आणि जे कांद्याला पाणी सुटतं ना त्यामध्येच बेसन पीठ भिजवून मग ते अशी मोकळी मोकळी खेकडा भजी बोलतात ना, तसं होऊन जातं ते मस्त एकदम. तर बऱ्यापैकी कांद्याला मीठ लागलेलं आहे सगळं. हे बघा, हातावर थोडंसं पाणी पण आलेलं आहे कांद्याचं. आता त्यात आपण टाकूया हळद, हिंग, थोडंसं लाल तिखट. हे पण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं बेसन टाकत जा आणि मग ते मिक्स करत राहा. एकदम सगळं बेसन टाकाल ना तर मग ते घट्ट घट्ट होऊन जाईल. यात बिलकुल पण पाणी टाकलेलं नाहीये. जे काय पाणी आहे ते कांद्यातच सुटलेलं आहे. आता फक्त तेलात फ्राय करायचं आपल्याला मस्त. तर आपलं तेल तापलेलं आहे. तर आपली भजी आणि कढी दोन्ही रेडी आहे. ही बघा भजी कसली मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि त्याच्यावर मस्त ही तिखट तिखट कढी. प्लेटिंग करताना पहिले कढी घ्या, एका बाउलमध्ये सर्व करा. आणि नंतर त्याच्यावर सोडा खुसखुशीत भजी. हा हा हा, एक नंबर. तर अशा प्रकारे प्रतीक्षाने बनवलेली मस्तपैकी कढी पकोडा रेडी आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा, कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आम्ही घेऊन येऊ पुढच्या रेसिपी किंवा नवीन काहीतरी अजून तुमच्यासाठी लवकरच. टिल देन स्टे कंटिन्यू.